हाय गाईज, आज बनवतो उकडलेल्या अंड्याची नवीन रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे आपली 3 अंडे पण उकडून घेतलेत. आता ह्याला आपण साफ करून घेऊया, म्हणजे सोलून घेऊ. सगळे 3 सोलायचे. इथे आपली अंडी चुरून साफ झालेली आहेत, बघू शकता. आपण खिसून घेऊया. अशा प्रकारेच आता आपण ती दोन्ही अंडी राहिलेत ती खिसून घेणार आहोत. हे बघा, खिसून जाईल. इथे तर आपलं अंडं खिसून झालेलं आहे, बघू शकता. ह्यात आता आपण टाकलो मीठ चवीनुसार. त्यानंतर आपण टाकतो त्यात मिरची पावडर थोडीशी, मग आपण त्यात काय टाकतोय, कॉर्नफ्लॉवर, थोडासा कॉर्नफ्लॉवर, मग आपण त्यात टाकतो थोडंसं व्हाईट पेपर. हे बघा, आपण एकत्र कालवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे बनवणार आहोत बॉल. अशा प्रकारचे आपले सर्व बॉल बनवून घ्यायचेत. आता इथे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत. आता आपण ह्यांना फ्राय करून घेणार. त्यासाठी इथे आपण तेल तापत ठेवलेलं आधी. इथे आता आपण फ्राय करून घेतलेले आहेत मस्तपैकी. त्यांना कलर पण मस्तपैकी आलेला आहे, बघू शकता. आता आपण ते काढून घेणार आहोत. आणि वास पण मस्त सुटलेला आहे.
आता आपण हे दुसरे टाकून घेऊ. आपण फ्राय करून घेऊया. इथे तर आपले दुसरे पण फ्राय झालेले आहेत. आता आपण ह्याला काढून गॅस बंद केला. हे काढून घेऊया. बघू शकता आता आपण पुढे काय करतो ते बघूया. मला लागतो गरम होऊन. हे बघा इथे आपण फ्राय करून घेतले. हे बघा इथे आपण पॅन तापायला ठेवलेला, त्यात आता तेल घेतलं आपण. आता आपण काय करतो ते बघूया. इथे आपण घेतलं लसूण कापून बारीक असा, त्यानंतर आलं, त्यानंतर आपण काय करतो ते बघूया. ह्याला आपण थोडंसं गरम करून घेऊया. आता जास्त नाही करायचं, नाहीतर ते करपल्यावर कडू लागतो. त्यात आपण टाकतो सोया सॉस थोडासा, नंतर आपण त्यात टाकतो चिली सॉस, आपण त्यात टाकतो ग्रीन चिली सॉस. आता आपण ह्याच्यात काय टाकणार ते बघूया. थोडंसं व्हाईट पेपर, आता आपण टाकणार त्यात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ग्रेव्ही करण्यासाठी. बघू शकता बघू शकता. आता आपण काय करणार ते, हे जरा ग्रेव्ही शिजू दे चांगली. मग ते बॉल टाकायचे आपण ते. सॉरी. आता आपण त्यात टाकूया बॉल्स. आता बॉलला आपण ग्रेव्हीमध्ये बुडवून घेऊया. जरा आता वरून टाकते थोडीशी अशी कोथिंबीर. गॅस बंद करूया. आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे आपली टेस्टी हेल्दी अशी उकडलेल्या अंड्याची रेसिपी रेडी झालेली आहे.
ती रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.